या माजलगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय प्रकाशदादा सोळंके साहेब यांचा आज जन्मदिन असल्यामुळे या माजलगाव तालुक्यातच नव्हे तर माजलगाव विधानसभेमध्ये आज मोठ्या थाटामाटात होत असून या आमच्या वैभवशाली नेतृत्वाला भविष्यात उदंड आयुष्य लाभून भरभराटी लावो व दीर्घ आयुष्य लाभो असे कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। आणि आज आपण त्याच धर्तीवर आहात। दिंडोरी शहरातील एक नामवंत व्यक्तिमत्व तथा सन्मान्य आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब यांचे निष्ठावंत भक्त मनुष्यनी ज्यांच्याकडे पाहिजे ते अखिल सय्यद ते माजलगाव ओबीसी सेलचे अल्पसंख्याकचे तालुका अध्यक्ष व पहिल्यापासूनच आमदार महोदयांचे एक निष्ठावंत कार्यकर्ते मनुष्यने अखिल भैयाकडे पाहिले जाते। कारण भैया एक निष्ठावंत व सच्च कार्यकर्ते असल्यामुळे आमदार प्रकाशदादा यांच्या विश्वासातील समर्थक कार्यकर्ते मनुष्यने अखिल भैयांकडे पाहिले जाते। तर अखिल भैयांनाच आपण विचारू, भैया आज सन्माननीय आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब यांचा वाढदिवस असल्यामुळे या वाढदिवसाच्या माध्यमातून आपण काय सांगू इच्छिता? आज आमचे नेते प्रकाशदादा सोळंके साहेब आज त्यांचा वाढदिवस, आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी दादांना पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा देतो व दादा लवकरच मंत्रिमंडळात यावं आणि कॅबिनेट मंत्री व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो व दादांना दीर्घ आयुष्य लावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। साहेब शेवटचा प्रश्न आहे, दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण भरगच्च कार्यक्रम ठेवले असून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप देखील दादांच्या माध्यमातूनच करणार आहात, ही चांगली गोष्ट आहे। ते राजकारणातून बाळकडू देखील आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या माध्यमातून आपण घेत असल्यामुळे भविष्यात राजकीय म्हणजे गरुड जे आपण दादांच्या आशीर्वादानेच घेणार आहात। तरी दादांचा वाढदिवस आपण देखील साजरा करीत असल्यामुळे भविष्यात दादा मंत्री व्हावेत हे आपण शुभेच्छा देत असून दादा जर मंत्री झाले तर हा विकासाचा मेगा ब्लॉक भरून एक आदर्श व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून त्यांच्या कर्तृत्वाला शोभेल असे काम करून दाखविताल का? नक्कीच दादा, सन्माननीय दादा असं एक व्यक्तिमत्व आहे माजलगाव तालुक्याचं की 5 टर्न आमदार राहिलेले आहेत आणि एकदा राज्यमंत्री पद सुद्धा त्यांनी भूषविलेलं आहे। कधीही जातीवाद कधी करत नाहीत, सर्वसामान्यांचा प्रश्न असो काही असो। सध्या आपण एक जर फोन केला दादांना, दादा जर वेटिंगमध्ये कॉल असला तर प्रत्येकाला फोन वापस लावतात व त्याचा प्रश्न मार्गी लावतात। असं आपल्या माजलगाव तालुक्याचं वैभव आहे। आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब यांचं काम एक म्हणण्याचा अर्थ आहे की आदरणीय अजितदादांनी आणि सुनील तटकरे साहेबांनी नक्कीच माजलगाव तालुक्याला न्याय द्यावा व दादांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन माजलगाव तालुक्याचं राहिलेलं विकास कामे मार्गी लागतील। नक्कीच दादा राहिलेले कामे मार्गी लावतील अशी मी शाश्वती देतो। माजलगाव अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अखिल सय्यद सांगतात की आमचे नेते सन्माननीय प्रकाशदादा सोळंके यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षा होत असून आम्ही देखील त्यांच्या जन्मदिनी शुभेच्छा देत आहोत। आणि दादांना नक्कीच वाढदिवसाच्या माध्यमातून आणि जनतेच्या माध्यमातून पंढरपूरच्या विठ्ठलासारखा आशीर्वाद राबून या आमच्या माजलगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा विकासभिमुख नेतृत्व म्हणून दादांना राज्याच्या मंत्रिमंडळात घ्यावेत अशी जन्मदिनी शुभेच्छा देताना माजलगाव अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अखिल सय्यद लाईव्ह दिवेकरला माहिती देताना सांगतात। पत्रकार बाबुराव तिडके, लाईव्ह दिवेकरच, बीड।